हे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं यावर्षी पोलीस होण्याचं जर स्वप्न असेल, तर तुम्ही या 2 चुका अजिबात करून चालणार नाही. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जाहिराती बाबतीत किंवा साधारणतः किती जागा येऊ शकतात या संदर्भात आपले मोस्टली व्हिडिओ असतात. परंतु आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की या 2 आणि सॅम्पल चुका आहेत, जे की भरपूर विद्यार्थी करतात आणि नवीन विद्यार्थ्यांमध्ये ही चूक 100%च होते. त्यामुळे तुम्ही ती अव्हॉइड करायची आहे. नाहीतर तुम्ही तुमचे टॅलेंट असून किंवा तुम्ही कॅपेबल असून तुम्ही स्पर्धेच्या पूर्णपणे बाहेर जाऊ शकताय. तर आपण बघूया की पहिली चूक कोणती येते. कारण सर्वसाधारण विद्यार्थी जे आहेत, कारण आपलं पोलीस भरती करणारे जे मोस्टली विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना असं सल्लागार किंवा असं गाईडन्स करणारे खूप कमी असतात विद्यार्थी. कारण ते स्वतःच तयारी करतात आणि स्वतःच भरती देत असतात. तर त्यामुळे त्यांना डॉक्युमेंट बाबतीत कोण जास्त गाईडन्स करत नाही आणि हीच तर सर्वात मोठी चूक असते. कारण आपल्याला इतर आपला थोडा अभ्यास कमी असेल, तर कुठेतरी आपलं चालून जाईल किंवा आपलं ग्राउंड जर कमी असेल, तर ॲटलीस्ट आपण क्वालिफाय तर होईल. परंतु जर एक जरी डॉक्युमेंट आपलं नसेल, तर आपले पूर्णपणे आपण निवड प्रक्रियेच्या बाहेर जातोय. कारण डॉक्युमेंट हे 3-3 वेळा आपली तपासण्याची प्रक्रिया असते. 1 वेळा, 2 वेळा आणि 3 वेळा आपलं डॉक्युमेंट रीचेकिंग केलं जातंय. त्यात असं चालणारच नाही, की एखादं डॉक्युमेंट कमी आहे किंवा डेट त्यांच्या मर्यादेपेक्षा बाहेर आहे किंवा असल्या गोष्टी अजिबात चालणार नाहीत. तर तुम्ही डॉक्युमेंट बाबतीत खूप अलर्ट राहायचं आहे. आपण सकाळीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डॉक्युमेंट बाबतीत माहिती सांगितलेली आहे. तरी देखील तुम्हाला सांगतोय, आपली बेसिक डॉक्युमेंट्स जसं की 10वी-12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट असतील, नॉन क्रिमिनल डोमासाईल आणि कास्ट सर्टिफिकेट सर्वाधिक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे. कारण मोस्टली 90% विद्यार्थी जे डॉक्युमेंटमुळे बाहेर गेलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये 90% विद्यार्थी हे नॉन क्रिमिनल या फक्त एका कागदपत्रामुळे गेलेले आहेत. कारण विद्यार्थ्यांना हेच माहीत नसते, की त्याची व्हॅलिडिटी किती आहे. कारण 2 प्रकारे नॉन क्रिमिनल निघते. त्यामध्ये पहिलं आहे, की 1 वर्षासाठी आणि दुसरं 3 वर्षासाठी आणि 1 वर्षासाठी आपण पहिल्यांदा जर आपण काढत असेल, तर भरपूर विद्यार्थी 1 वर्षाचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल गेन काढतात आणि ते भरतीच्या आपल्या लास्ट फॉर्म भरायच्या तारखेपर्यंत कुठेतरी ते एक्सपायर झालेलं असतं, याची त्यांना अजिबात कल्पना नसते. त्यामुळे तुम्ही या गोष्टी अजिबात यावर्षी टाळायच्या नाहीत. नाहीतर आपण एवढी मेहनत करतोय, लेखीचा अभ्यास करतोय, त्याचबरोबर मैदानात घाम गाळतोय आणि एकदम क्षुल्लक कारणावरून जर आपण निवड प्रक्रियेतून बाहेर निघालो, तर त्याच्यासारखं मोठं दुःख कोणतंच नसणार आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा प्रतिबंध लवकरात लवकर करायचा आहे. आपण टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला आवाहन केले, की कुणाचाही डॉक्युमेंट संदर्भात कोणताही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकताय. कारण प्रत्येक प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन असतंय. कारण मागील पोलीस भरतीमध्ये आपण भरपूर 700 ते 800 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम हे कॉलवर सोडवलेले आहेत. कारण खूप लास्ट वेळेस त्यांना जाग आली होती. यावेळेस आपल्याला ती चूक करायची नाही. अजून आपल्याजवळ 2 ते 3 महिने वेळ आहे. तर यामध्ये आपण डॉक्युमेंट सगळी काढून घ्यायचे आहेत. आणि नवीन विद्यार्थ्यांमध्ये दुसरी चूक, की न्यूनगंड खूप आहे त्यांच्यात. म्हणजे कसं न्यूनगंडचा अर्थ काय, की आपल्याला होणार का नाही किंवा काही विद्यार्थी एवढे एज बार होईपर्यंत किंवा 28-29 वर्षापर्यंत पोलीस भरती करतात. ते अजूनपर्यंत नाही झाले आणि आपण येणाऱ्या भरतीमध्ये होण्याची काय गॅरंटी आहे. तर ही सर्वात मोठी चूक आहे आणि मी तर म्हणेन घोड चूक आहे ही. तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. कारण मी मागील तुम्ही पोलीस भरतीची मुंबई शहरची लिस्ट बघा. त्याच्यापूर्वीची बघा, 2021 ची बघू शकताय. तर ओपनमध्ये सर्वाधिक टॉपर असलेले विद्यार्थी हे 19, 20, 21 वर्षापर्यंतचे सर्वाधिक विद्यार्थी तुम्हाला बघायला मिळतील. मग त्याने जर विचार केला असता, की आपण होणार नाही, आपलं वय कमी आहे किंवा खूप विद्यार्थी 25 प्लसचे विद्यार्थी आहेत, त्यांचं यावेळेस होईल, नंतरच्या भरतीमध्ये आपलं होईल, तर ते कधीच भरती होऊ शकले नसते. कारण मी स्वतः त्या मुलांना भेटलोय. पहिलीच भरती होती. जस्ट 12वी पास आउट होऊन 6 महिन्यानंतर ते पहिल्यांदा ग्राउंड दिलं त्यांनी आणि डायरेक्ट ते आज मुंबई पोलिसमध्ये खात्यात ड्युटी करत आहेत. तर सांगण्याचा उद्देश काय, की स्वतःला कधीसुद्धा कमी समजायचं नाही. न्यूनगंड हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतोय. त्याला आपल्या अजिबात जवळ येऊ द्यायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं, की डॉक्युमेंट आणि स्वतःला कमीपणाची भावना ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ह्या गोष्टी हळू फील्डमध्ये उतरल्यानंतर पुढे समजतील. परंतु तुम्हाला अलर्ट करणं आपलं काम आहे. आपण Telegramवरती देखील या संदर्भात परिपूर्ण माहिती कालच दिलेली आहे किंवा आज सकाळी दिलेली आहे. तर तुम्ही डॉक्युमेंट बाबतीत खूप अलर्ट राहा. आपली फाईल बनवा, जेणेकरून आपल्याला त्यावेळेस धावपळ होणार नाही. कारण लास्टच्या फेजमध्ये जसं की आता डिसेंबरपर्यंत जर जाहिरात आली, तर त्यावेळेस तुमच्याजवळ चॅलेंजेस खूप असतात. जसं की तुम्हाला लेखी अजून 2-4 मार्क जास्त पडावे असं वाटतात किंवा ग्राउंडवरती गोल आउट ऑफ जावं असं वाटतं. ह्या गोष्टी तुमच्या चॅलेंजेस असतात. त्यात जर डॉक्युमेंट ॲड झालं, तर मग तुम्ही पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जाऊ शकता. म्हणून आता वेळ आहे तुमच्याकडे, ह्या गोष्टी तुम्ही तात्काळ त्या काय असेल ते डॉक्युमेंटमध्ये दुरुस्ती असतील किंवा काही विद्यार्थ्यांची नावात चूक असते किंवा जन्मतारखेमध्ये चूक असते. त्याचं ॲफिडेव्हिट, गॅझेट किंवा 10वी-12वीचं जर त्यात काही त्रुटी असतील, तर आपण बोर्डाकडे कसा अर्ज करायचा किंवा जर शक्य असल्यास डोमासाईल नॉन क्रिमिनल तुम्ही अजून देखील काढू शकताय. तर जर जास्तच मोठी चूक असेल, तर काही डॉक्युमेंट आपण आता वेळ आहे तोपर्यंत काढू शकतोय.
या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असते. त्यामुळे तुम्ही अजिबात गाफील राहायचं नाही. ह्या गोष्टीकडं पूर्णतः लक्ष द्यायचं आहे. पण बोललो तुम्हाला की येणारी भरती 100%च मोठी असणार आहे आणि मोठ्या भरतीमध्ये लागण्याचे चान्स हे नवीन विद्यार्थ्यांचे खूप असतात. कारण फ्रेश भरती असते. पहिल्यांदा भरतीचा एक वेगळा जोश असतो. मोटिव्हेटेड खूप असतात ते विद्यार्थी आणि त्यात जर तुम्ही डॉक्युमेंटमुळे जर बाहेर निघाला तर तुम्हाला ते जरी नेक्स्ट ट्रायमध्ये तुम्ही भरती झालात, तरी तुम्ही पहिल्या भरतीमध्ये होण्याचं ते जे रिग्रेट आहे न झाल्याचं, ते तुम्हाला लाईफटाईम तुम्हाला सतावत राहील. म्हणून ॲज पॉसिबल मी तर म्हणेन 100% शक्य असेल तर ह्या गोष्टी आपल्याला फक्त बोलायपुरत्या असतात. तुम्ही नक्कीच ही डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत आणि जे डॉक्युमेंटमध्ये त्रुटी आहे त्यांनी त्यांनी ॲफिडेव्हिट करून, गॅझेट करून किंवा शक्य असल्यास नवीन डॉक्युमेंट काढू शकताय. काही विद्यार्थ्यांचा आधार कार्ड, जन्माचा दाखलामध्ये खूप कमेंट्स येतात आपल्याला. जन्माच्या दाखल्याबाबतीत देखील तुम्ही गाफील राहू नका. जन्माचा दाखला जसं की जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला आणि बोनाफाईड या तिन्हीतले एक जरी डॉक्युमेंट लागत असेल तर ते व्हॅलिड पाहिजे. पूर्णपणे ते अधिकृत पाहिजे कारण त्यावरच आपली जन्मतारीख ठरवली जाते. आणि चर्चा करूया की जागांच्या बाबतीत तर निश्चितच जागा मी अजून देखील माझ्या वक्तव्यात बदल करणार नाही. जागा या 18,000 ते 21,000 पदांच्या खाली बिलकुल येणार नाहीत आणि असं नाही की डायरेक्ट 24,000 ते 25,000 पर्यंत जातील. परंतु 18 ते 21 मध्ये जागा असतील. डिसेंबर अंतपर्यंत जाहिरातीचं टोटली वातावरण बनून जाईल आणि वयवाढी संदर्भातल्या विद्यार्थ्यांचा ज्या दिवशी प्रश्न सुटेल, तेव्हा जाहिरातीसाठी कोणताही अडथळा नसेल. तर आय होप तुम्हाला व्हिडिओमधील माहिती अतिशय प्रॉपरपणे समजली असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणता असावा नक्की कमेंट करा किंवा डॉक्युमेंट बाबतीत तुमच्या काही कमेंट्स असतील त्या देखील जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट करू शकताय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.